Hello dear students, coming to the 12th standard information technology. 12th standard information technology या सब्जेक्टचा आपण स्टार्ट करतो रॅपिड रिव्हिजन लेक्चर सिरीज. रॅपिड रिव्हिजन काय असतो? रॅपिड रिव्हिजन म्हणजे आपण प्रत्येक चॅप्टरला या प्लेलिस्ट मध्ये एकदम क्विक रिवाइज करणार आहे. ठीक आहे. ऑलरेडी मी प्रत्येक चॅप्टर आयटीचा वन शॉट रेकॉर्ड केलेला आहे. वन शॉट रेकॉर्डेड व्हिडिओ ऑलरेडी आहे. बरोबर. वन शॉट रेकॉर्डेड व्हिडिओ इज ऑलरेडी अवेलेबल फॉर ऑल द 6 चॅप्टर्स. आपल्याकडे आयटी मध्ये टोटल किती चॅप्टर असतात? 6 चॅप्टर असतात. सगळे 6 चॅप्टर्सचे माझ्याकडे वन शॉट रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. एकदम डिटेलमध्ये कोडिंग वगैरे सगळं पीवायक्यू सकट सगळं तुम्हाला दिलेलं आहे. पण जो स्टुडंट वन शॉट व्हिडिओ कंप्लीट केल्यानंतर असत ना काही स्टुडंट्स वन शॉट व्हिडिओ झाला आमचा अजून काय करू, मग त्यांच्यासाठी असतो रॅपिड रिव्हिजन. रॅपिड रिव्हिजन म्हणजे काय? चॅप्टरला आपण थोडं क्विक मध्ये डिस्कस करतोय, पण म्हणजे सगळे कन्सेप्ट डिस्कस करणार आहे, पण थोडं फास्ट मध्ये आपण डिस्कस करतोय. वन शॉट व्हिडिओ मध्ये तोच कन्सेप्ट एकदम डिटेलमध्ये प्रॉपर एक्सप्लेनेशन सकट तुम्हाला भेटेल वन शॉट मध्ये. तर जर तुमचा वन शॉटचा प्लेलिस्ट कंप्लीट झाला असेल तर तुम्ही एक्झामच्या आधी किंवा आयटीचा एक सेकंड टाइम रिव्हिजन म्हणून तुम्ही रॅपिड रिव्हिजन लेक्चर्स कंप्लीट करू शकता. ठीक आहे. तर आज आपण स्टार्ट करतोय चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 1 चं नाव काय? Advanced Web Designing. What is the name of the chapter number 1? Advanced Web Designing. आता हा Advanced Web Designing याच्यामध्ये completely HTML5 आहे. कोण आहे? This chapter is completely based on the concept of HTML5. HTML5 आपल्याला एकदम म्हणजे चॅप्टरचं नाव काय सांगतोय? ऍडव्हान्स्ड. म्हणजे आपण HTML5 ला ऍडव्हान्स मध्ये लर्न करतोय. तुम्ही ऑलरेडी HTML बद्दल शिकलात इन युअर 11th स्टँडर्ड अँड ऑल राईट, बट दिस टाइम वी आर गोइंग टू लर्न द HTML5 इन ऍडव्हान्स अँड दिस चॅप्टर इज अ चॅप्टर विथ हायेस्ट वेटेज ऑफ 20 मार्क्स. सगळ्यात हायेस्ट वेटेज आयटी मध्ये असतो चॅप्टर नंबर 1, दॅट इज ऍडव्हान्स्ड वेब डिझायनिंग. तर या इम्पॉर्टंट चॅप्टरला आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कस करू इन रॅपिड रिव्हिजन. नाव रॅपिड रिव्हिजन आहे, पण डिस्कशन एकदम डिटेलमध्ये असणार आहे. पीवायक्यू सॉल्व्ह करून देणार आहे. भले व्हिडिओ थोडा हा पण लेंदी होऊ शकतो, पण सगळं तुम्हाला थोडं पटकन आणि डिटेलमध्ये इथं पण भेटणार आहे. ठीक आहे. सो आता चॅप्टर 1 सुरू करायच्या आधी आपण थोडं मार्क्स डिस्ट्रीब्युशन वरती फोकस करू. तर चॅप्टर वाईज मार्क्स कसं बायफिकेट होतो आयटी मध्ये. तर आयटी मध्ये मार्क्स कसं बायफिकेट केला जातो तुम्ही बघू शकता. ठीक आहे. सगळ्यात आधी चॅप्टर नंबर 1 त्याचा वेटेज मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. बघा, वेटेजच्या हिशोबाने अभ्यास करा आधी. सो चॅप्टर 1 हॅज अ हायेस्ट वेटेज ऑफ 20 मार्क्स. 20 मार्क्सचा वेटेज असतो चॅप्टर नंबर 1 and chapter number 1 is based on the concept of HTML5. ठीक आहे. आता सेकंड चॅप्टर जो असतो SEO, that is search engine optimization, introduction to search engine optimization. This has a weightage of total 10 marks. 10 मार्क्स साठी हा चॅप्टर असतो. थर्ड चॅप्टर ऍडव्हान्स्ड जावास्क्रिप्ट, नावावरूनच कळतंय ऍडव्हान्स्ड जावास्क्रिप्ट. ठीक आहे. तर हा चॅप्टर असतो वेटेज ऑफ 15 मार्क्स. द नेक्स्ट चॅप्टर इज कॉल्ड एज युअर एमर्जिंग टेक्नॉलॉजीज. 4च टेक्नॉलॉजी असतात. ठीक आहे. IoT, ठीक आहे, क्लाउड कम्प्युटिंग, AI आणि 5G, अशा 4च टेक्नॉलॉजी आहेत एमर्जिंग टेक्नॉलॉजी मध्ये. अँड दिस इज गोइंग टू गिव्ह टोटल 10 मार्क्स. ठीक आहे. मी जेवढं तुम्हाला सांगतो तेवढं फक्त करा, आउट ऑफ पडेल तुम्हाला आयटी मध्ये. ठीक आहे. PHP ला वेटेज किती असतो? 15 मार्क्स. 15 मार्क्सचा वेटेज असतो PHPचा चॅप्टर. अँड कमिंग टू द लास्ट चॅप्टर अँड व्हेरी इंटरेस्टिंग अँड वन ऑफ माय फेवरेट चॅप्टर, दॅट इज ई-कॉमर्स अँड ई-गव्हर्नन्स, कम्स फॉर 10 मार्क्स. 10 मार्क्स. सो जर तुम्ही याचा टोटल केला 20, ठीक आहे, 20 प्लस 10 30, ठीक आहे, 30 झालं 40 50 आणि 15 प्लस 50 30. ठीक आहे. तर टोटल जर तुम्ही केलं तर इट इज अराउंड 80 मार्क्स. सो टोटल तुमचा 80 मार्क्सचा पेपर असतो. किती मार्काचा पेपर असतो? 80 मार्क्स. सो फ्रॉम दिस यू विल गेट हाऊ मेनी मार्क्स? यू विल गेट 80 मार्क्स. तर तुम्हाला 80 मार्क्स भेटेल फ्रॉम दिस ऑल चॅप्टर्स. ठीक आहे. तर सगळ्यात हायेस्ट वेटेज कोण आहे? ऍडव्हान्स्ड वेब डिझायनिंग. आणि एक तुम्हाला अजून समजून घ्यावं लागेल, फक्त फर्स्ट चॅप्टर मधनं कोडिंग येणार. कोडिंग फक्त 2च चॅप्टर मध्ये येतो. कोडिंग इन युअर बोर्ड एक्झाम. आता आयटीचा एक्झाम ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट होतो. वी आर गोइंग टू गिव्ह अ IT ऑनलाईन एक्झाम. सो कोडिंग इज गोइंग टू कम फ्रॉम ओनली 2 चॅप्टर्स, दॅट इज ऍडव्हान्स्ड वेब डिझायनिंग अँड जावास्क्रिप्ट. इथून कोडिंग येणार. PHPचा कोड जो आहे तो बोर्ड एक्झाम मध्ये येत नाही. PHPचा कोड फक्त प्रॅक्टिकल येतो. ठीक आहे. सो PHPचा कोड बसून अभ्यास करायची गरज नाही. तर PHPचा कोड काही मुलांना इनिशियली डिफिकल्ट जातो, पण लकीली तो बोर्ड एक्झाम मध्ये येत नाही. तर HTML5चा कोडिंग 5 मार्क्सला विचारतात कोडिंग, अँड इथून पण कोडिंग तुम्हाला 5 मार्क्सला विचारतील. बस 10 मार्क्सचा कोडिंग असतो. पण PHP ऑनलाईन एक्झाम मध्ये फक्त ऑब्जेक्टिव्ह विचारतात. काय विचारतात?
फक्त आणि फक्त ऑब्जेक्टिव्ह विचारतात. आणि आन्सर द फॉलोइंग जर तुम्हाला करायचं असेल, इफ यू वॉन्ट टू डू आन्सर द फॉलोइंग, तर आन्सर द फॉलोइंग तुम्हाला करावं लागेल फ्रॉम चॅप्टर नंबर 2, चॅप्टर नंबर 4 अँड चॅप्टर नंबर 6. बघा कोडिंगसाठी कोणते कोणते चॅप्टर असतात बरं? कोडिंगसाठी फक्त पहिला चॅप्टर आणि तिसरा चॅप्टर बस. याचे कोडिंग प्रॅक्टिकलसाठी असतो, पण ऑनलाईन एक्झाम 80 मार्काचा एक्झामला याची कोडिंग येत नाही. 20 मार्क्सचे प्रॅक्टिकल याची कोडिंग येऊ शकतात. हा, आणि आन्सर द फॉलोइंग तुम्ही पहिल्या चॅप्टर मधून कधी करणार का? नाही. चॅप्टर 1 मधून कधी आन्सर द फॉलोइंग करायचं पण नाही आपल्याला. ठीक आहे, आन्सर द फॉलोइंग कुठून करणार? चॅप्टर 2, चॅप्टर 4, चॅप्टर 6. ठीक आहे, इथूनच तुम्हाला आन्सर द फॉलोइंग विचारले जातील. नेक्स्ट टाइममध्ये आपण अजून थोडं डिटेलमध्ये डिस्कस करू. मला वाटतं हे तुम्ही वेटेज जो आहे तो आपल्या बुकमध्ये नोट करून घ्या. हा, सो दिस इज हाऊ द मार्क्स वाईज डिस्ट्रीब्युशन गोज. जर तुम्ही हे एक चार्ट आहे, वाटलं सर हे मी तुम्हाला सॉफ्ट कॉपी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करतो. हे पूर्ण पीपीटीचे एक सॉफ्ट कॉपी मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करतो, तुम्ही बघू शकता. आता पहिला चॅप्टर जो आहे चॅप्टर नंबर 1, बरोबर, चॅप्टर नंबर 1, तर तुम्ही तर बघू शकता क्वेश्चन नंबर 1 जो आहे ना, क्वेश्चन नंबर 1 इज फिल इन द ब्लँक्स. पेपर पॅटर्न कसा असतो? क्वेश्चन नंबर 1 फिल इन द ब्लँक्स, म्हणजे पहिल्या चॅप्टर पासून फक्त तुम्हाला 2च फिल इन द ब्लँक्स विचारतील. मग क्वेश्चन नंबर 2 जो आहे, क्वेश्चन नंबर 2 तो आहे ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे, ट्रू ऑर फॉल्स. टोटल याच्यामध्ये 10 क्वेश्चन असतात. सो हाऊ मेनी क्वेश्चन्स आर देअर फ्रॉम युअर? टोटल 10 क्वेश्चन्स. युअर 10 क्वेश्चन्स म्हणजे 10 मार्क्स. ठीक आहे, 10 क्वेश्चन 10 मार्क. मग क्वेश्चन नंबर 3 जो असतो तो असतो एमसीक्यू, दॅट इज सिंगल करेक्ट आन्सर. ठीक आहे, एमसीक्यू सिंगल करेक्ट आन्सर असतो. याचे पण 10 क्वेश्चन असतात. मी आधी लिहून देतो तुम्हाला, मग त्याच्यानंतर मार्क्स पण सांगतो आणि कोणत्या चॅप्टर मधनं किती किती क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, आता हे मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे, मार्क्स डिस्ट्रीब्युशन म्हणजे कोणत्या चॅप्टर मधनं किती मार्काला क्वेश्चन येतात ते आपण आता डिस्कस करतोय. क्वेश्चन नंबर 4 पण असतो एमसीक्यू, बट दिस इज 2 करेक्ट आन्सर्स. क्वेश्चन नंबर 5 असतो परत एमसीक्यू, बट दिस टाइम इट इज 3 करेक्ट आन्सर्स. ठीक आहे, मी तर एमसीक्यू 3 लिहितो. ठीक आहे, एमसीक्यू 3 करेक्ट आन्सर्स. देन क्वेश्चन नंबर 6 जो असतो तो असतो मॅच द फॉलोइंग. सो क्वेश्चन नंबर 6 इज मॅच द फॉलोइंग, अँड मॅच द फॉलोइंग असतो 4 मार्कांना. मी लिहून देतो मार्क्स तुम्हाला, 2 मिनिटं फक्त. क्वेश्चन नंबर 7 जो असतो तो असतो आन्सर द फॉलोइंग. आन्सर द फॉलोइंग 10 क्वेश्चन असतात. 10 क्वेश्चन पैकी तुम्हाला 5 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात. सो 5 2 10 असं तुम्हाला 10 मार्क्स भेटतात. आणि क्वेश्चन नंबर 8 जो असतो तो कोडिंग असतो. कोडिंग, सो कोडिंगला टोटल 10 मार्क असतात. आता हे बघा, मी तुम्हाला सांगतो कसं असतं हे. फिल इन द ब्लँक्स 10 मार्क्स, बरोबर. ट्रू ऑर फॉल्स 10 मार्क्स, बरोबर. सिंगल करेक्ट आन्सर परत 10 क्वेश्चन 10 मार्क. नीट लक्ष द्या, 10 क्वेश्चन 10 मार्क. एमसीक्यू 2 करेक्ट आन्सर 10 क्वेश्चन्स असतात, पण प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला असतो. सो हिअर यू गेट 20 मार्क्स. सगळ्यात जास्त मार्क असतात एमसीक्यू 2 करेक्ट आन्सरला. ठीक आहे, एमसीक्यू 2 करेक्ट आन्सरला सगळ्यात जास्त मार्क असतात. हे कदाचित काही कॉलेजमध्ये सांगतात आणि हे सगळं काही कॉलेज सांगत पण नाही की सगळ्यात जास्त मार्क्स तुम्हाला एमसीक्यू 2 करेक्ट आन्सर मधूनच भेटतात. किती लोकांना माहित होतं तुम्हाला की एमसीक्यू 2 करेक्ट आन्सर मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क्स भेटतात, दॅट इज 20 मार्क्स. ठीक आहे, तर सांगितलं असेल काही कॉलेजेसमध्ये सांगतात, पण मॅक्झिमम स्टुडंट्सला हे सगळं इन्फॉर्मेशन कोण देत नाही. ठीक आहे, तर सगळ्यात हायेस्ट वेटेज असतो एमसीक्यू 2 करेक्ट आन्सर्सला आयटी मध्ये. नीट लक्ष द्या, एमसीक्यू 3 करेक्ट आन्सर्स. एमसीक्यू 3 करेक्ट आन्सर्स ना ऍक्च्युली विचारतात किती माहिती आहे का? 2च विचारतात, 2च क्वेश्चन विचारतात, पण प्रत्येक क्वेश्चन 3 मार्काला असतो. सो इथं तुमच्याकडे भेटतो 6 मार्क. किती मार्क भेटतात तुम्हाला? तर 6 मार्क भेटतात. यू गेट 6 मार्क्स. परत रिपीट करतो, एमसीक्यू 3 करेक्ट आन्सर 2च असतात, पण 6 मार्क. मॅच द फॉलोइंग 4 मार्क. वी हॅव टू मॅच ओनली 4 पेअर्स, वी गेट 4 मार्क्स. आन्सर द फॉलोइंग असतो 10 मार्काला. आता टोटल 10 क्वेश्चन असतात. ठीक आहे, पण तुम्हाला लिहायचे एनी 5. ठीक आहे, सो 5 2 10. अँड कोडिंग तुमच्याकडे टोटल 4 कोड असतात. 4 पैकी तुम्हाला 2च कोड लिहायचा असतो. सो इथं असतो 10 मार्क. सो हे जर तुम्ही पूर्ण टोटल केलं 10 20 30 40 50 60 70 80, सो हे टोटल केलं तर हे बनतो 80 मार्क्सचा ऑनलाईन एक्झाम. 80 मार्क्स ऑनलाईन एक्झाम बनतो. ठीक आहे, हे सगळं झालं. पण मेन पॉईंट काय बघा, चॅप्टर नंबर 1 ऍडव्हान्स वेब डिझायनिंग मध्ये तुम्ही बघू शकता फिल इन द ब्लँक्स जो आहे, फिल इन द ब्लँक्स. तर 2च फिल इन द ब्लँक्स विचारतील. 2च फिल इन द ब्लँक्स, 1 ट्रू ऑर फॉल्स. एमसीक्यू सिंगल करेक्ट आन्सर मध्ये 2 क्वेश्चन. एमसीक्यू 2 करेक्ट आन्सर बघा, एमसीक्यू 2 करेक्ट आन्सर जो असतो ना त्याच्यामध्ये तुम्हाला 6 मार्क भेटतात. 6 मार्क म्हणजे किती क्वेश्चन झाले? 3 क्वेश्चन्स. ठीक आहे, सो 3 2 6. म्हणजे हे बघा, इथं 6 मार्क तुम्हाला चॅप्टर 1 मध्ये तुम्हाला 6 मार्क कुठून भेटतात? एमसीक्यू 2 करेक्ट आन्सर मधून भेटतात. तर पहिल्या चॅप्टरचे जे 2 करेक्ट आन्सर्स असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 करेक्ट आन्सर्स मधून 1 क्वेश्चन विचारतील. 1 क्वेश्चन, तर 1 क्वेश्चन म्हणजे 3 मार्क्स. बघू शकता, 2च क्वेश्चन विचारतील, पण 1 क्वेश्चन चॅप्टर 1 मधनं विचारतील आणि अजून 1 क्वेश्चन तुम्हाला पीएचपीच्या चॅप्टर मधनं विचारतील. 3 करेक्ट आन्सर्स. ठीक आहे, तर मॅच द फॉलोइंग इथून 1 पेअर विचारतील फक्त. आन्सर द फॉलोइंग करू नका. चॅप्टर 1 चॅप्टर 3
अँड चॅप्टर 5 याचा आन्सर द फॉलोइंग करायचं नाही. आणि जर तुम्ही केलं तर दॅट इज नो पॉईंट, आन्सर द फॉलोइंग विचारणार नाहीये. ठीक आहे. आणि कोडिंग फक्त कुठून करायचं, कोडिंग करायचं फ्रॉम चॅप्टर नंबर 1 अँड चॅप्टर नंबर 3. ठीक आहे. PHPचं कोडिंग करायचं नाही. ठीक आहे सर, कुठून कुठून काय काय करायचं ते तुम्हाला एक आयडिया लागला असेल तर इव्हन नंबर तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. 2, 4, 6. ठीक आहे, सांगतो परत एकदा. 2, 4 अँड 6 हे चॅप्टर्स मधून तुम्हाला आन्सर द फॉलोइंग करायचे. आणि फक्त फर्स्ट चॅप्टर नोट करा, फक्त फर्स्ट चॅप्टर मधून तुम्हाला कोडिंग विचारतील. फर्स्ट चॅप्टर आणि थर्ड चॅप्टर मधनं तुम्हाला कोडिंग विचारतील. प्रॅक्टिकलला PHPचा कोड असतो, पण ऑनलाईन एक्झामला PHPचा कोड नसतो. ठीक आहे. एक काम करा, तुम्हाला माहित नाही किती लोकांना क्लिअर दिसतंय, तर याचं मी पूर्ण PDF आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करतो, तर तुम्ही एकदा बघून घ्या. तर तुम्हाला हे बघितल्यानंतर समजेल कोणत्या चॅप्टर मध्ये कोणत्या क्वेश्चनचा किती मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजे चॅप्टर वाईज यू विल गेट द मार्क्स डिस्ट्रीब्युशन, की या चॅप्टर मधून किती मार्काला क्वेश्चन विचारतील. आता हे सगळं जर क्लिअर असेल तर तुम्हाला समजलंय कोणत्या चॅप्टर मधून काय काय करायचं आणि कसं करायचंय. ठीक आहे. तर कोडिंग कुठून करणार, कोडिंग करताल फक्त चॅप्टर 1 आणि चॅप्टर 3. आणि प्रॅक्टिकलसाठी PHPचं करून जा, मी हेल्प करेल तुम्हाला, टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं. ठीक आहे. आन्सर द फॉलोइंग कुठून करताल, आन्सर द फॉलोइंग कुठून करताल, चॅप्टर नंबर 2, चॅप्टर नंबर 4, चॅप्टर नंबर 6 मधून आन्सर द फॉलोइंग करायचं. ठीक आहे. आणि 6 मार्क्स, हे बघा 6 मार्क्स येस. आणि सगळ्यात जास्त मार्क्स कुठं असतात रे, MCQ 2 करेक्ट आन्सर. समजलं, सगळ्यात जास्त मार्क्स कुठं असतात, कोडिंग पेक्षा जास्त मार्क असतात MCQ 2 करेक्ट आन्सर, जे की 20 मार्क्सला असतात. मॅक्झिमम मुलांना माहित नसतं सगळं बाबा. तर बघा काय सिस्टम आहे ते बघा, समजून घ्या आणि एक्झामला तसं प्रिपेअर करा आणि चांगला स्कोर करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. चलो नाव लेट स्टार्ट द चॅप्टर नंबर 1 रॅपिड रिव्हिजन. ओके, कमिंग टू रॅपिड रिव्हिजन. ठीक आहे. आपण आता चॅप्टर स्टार्ट करतोय. तुम्ही टेक्स्टबुक सोबत ठेवू शकता, टेक्स्टबुकच्या पॉईंटच्या अकॉर्डिंग. आता टेक्स्टबुकमध्ये 1.1 मध्ये तुम्हाला दिसेल इंट्रोडक्शन टू HTML5. सो काय दिले टेक्स्टबुक पेज नंबर 1 मध्ये बघा. HTML5 काय असतो, पहिली गोष्ट हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. काय असतो, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ठीक आहे. सो व्हॉट इज HTML, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आता हा 5 काय करतो रे, 5 इज नथिंग बट द व्हर्जन 5. अँड HTML हे बघा 11th मध्ये आपण काय शिकलोय HTML, पण 12th मध्ये काय शिकतोय HTML5. सो दिस 5 इंडिकेट्स द व्हर्जन 5 विच इज द लेटेस्ट लेवल ऑफ HTML. अँड HTML5 चे काही फीचर्स असतात, जसं की सगळ्यात पहिलं फीचर असतो इट सपोर्ट्स ऑन ऑल ब्राउझर. ठीक आहे. इट सपोर्ट्स ऑन ऑल ब्राउझर, सगळ्या ब्राउझरमध्ये हा सपोर्ट करतो. ठीक आहे. जसं तुम्ही HTML बघितलं तर HTML फक्त HTML सगळ्या ब्राउझरमध्ये सपोर्ट करत नाही, पण HTML5 हा थोडा अपडेटेड असतो, अपडेटेड व्हर्जन असतो आणि ह्या सगळ्या ब्राउझरवरती सपोर्ट करतो. अँड सेकंड थिंग इज इट सपोर्ट्स मोबाईल टेक्नॉलॉजी. ठीक आहे. काय सपोर्ट करतो, मोबाईल टेक्नॉलॉजी. जर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पहिला पॅराग्राफ जर रीड केलं 1.1चा तर तुम्हाला हे 2 पॉईंट्स हायलाइटेड भेटेल की HTML5चा मेन फीचर काय, इट सपोर्ट्स मोबाईल टेक्नॉलॉजी अँड इट सपोर्ट्स ऑन ऑल दी ब्राउझर्स. अँड कधी पण आपण HTML5चं कोडिंग करून सुरू करतो ना, सगळ्यात आपण कोडिंगमध्ये काय लिहितो, असं डॉक टाईप HTML लिहितो. काय लिहितो, डॉक टाईप HTML. सो वेन वी राईट डॉक टाईप HTML, आपला कम्प्युटर जसा हा कोड रीड करतो ना, आपला कम्प्युटर जसा फर्स्ट लाईन रीड करतो, आपला कम्प्युटरला समजून जातो की HTML द पर्सन हु इज डुईंग द कोडिंग ही इज डुईंग HTML5. त्याला समजून जातो की कोणता कोडिंग आहे, HTML5चं कोडिंग आहे. ठीक आहे. अँड दिस डॉक टाईपचा फुल फॉर्म काय असतो, डॉक्युमेंट टाईप HTML. कधी पण आपण डॉक्युमेंट टाईप HTMLचा टॅग देतो ना, तर आपला कम्प्युटर जो असतो समजून जातो की दिस पर्सन इज परफॉर्मिंग द HTML5 कोड. अँड HTML5च्या कोडमध्ये तुम्हाला हे 2 फीचर्स भेटतील की मोबाईल टेक्नॉलॉजी सपोर्ट करतो, म्हणजे आपण एका आउटपुटला मोबाईल फोनवरती रन केलं तरी तुम्हाला सेम आउटपुट भेटतो जसं आपल्याला PC किंवा लॅपटॉपमध्ये भेटतो. आणि तो सगळ्या ब्राउझरला सपोर्ट करतो. व्हॉट इज ब्राउझर, ब्राउझर इज अ सॉफ्टवेअर वेअर वी व्ह्यू द वेब पेजेस. इट कॅन बी गुगल क्रोम, इट कॅन बी मोझिला फायरफॉक्स, इट कॅन बी Safari for iPhone users, right? So this HTML5 is supported in all the browsers, right? And आपल्या कम्प्युटरला कसं समजणार की आपण HTML5 करतोय, बाय युझिंग दिस डॉक टाईप HTML. जर तुम्ही स्टार्टिंगला डॉक टाईप HTML असं दिलं तर कम्प्युटर समजून जाईल की वी आर परफॉर्मिंग द HTML5 कोड. बस इंट्रोडक्शन क्लिअर, एवढंच आहे तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये. आता 1.1 झालं की आपण 1.2 कडे जाऊया. टेक्स्टबुक सोबत ठेवा, टेक्स्टबुक मध्ये प्रत्येक पॉईंट वाईज आपण घेतो. आता काय करा, थोडं व्हिडिओ पॉज करा आणि टेक्स्टबुक पण रीड करून काढा. तुमचं सेकंड टाइम रिव्हिजन एकदम परफेक्टली डन. वी गो टू 1.2. ओके, 1.1 झालं असेल तर वी कॅन गो टू 1.2. सो 1.2 मध्ये काय दिले बघा बरं. 1.2 मध्ये आपल्याला एक कन्सेप्ट सुरू होतो, फॉर्म इन HTML. काय सुरू होतो, अ न्यू कन्सेप्ट कॉल्ड ॲज फॉर्म्स इन HTML. फॉर्म्स वरती कंपल्सरी कोडिंग विचारतात.
ठीक आहे, आता हे समजून घेऊ आधी. ठीक आहे, फॉर्म्स काय असते आपण समजून घेऊ आधी. ठीक आहे, सो फॉर्म बेसिकली काय असतं रे, इफ आय वॉन्ट टू कलेक्ट द इनपुट डेटा फ्रॉम द युजर आय नीड टू क्रिएट अ फॉर्म. सो फॉर्म इज यूज टू कलेक्ट द डेटा फ्रॉम द युजर, आपल्याला माहिती आहे. आणि फॉर्म कसं क्रिएट करतो, बाय युझिंग द फॉर्म टॅग. आपल्याला HTML मध्ये फॉर्म क्रिएट करायचं असेल तर आधी आपण फॉर्म टॅग ओपन करतो आणि मग आपण फॉर्मचे एलिमेंट्स देतो. आता फॉर्मचे एलिमेंट्सला डिफाईन करण्यासाठी आपल्याकडे एक टॅग असतो कॉल्ड एज इनपुट टॅग. काय असतो, इनपुट टॅग. आणि इनपुट टॅगचे आपल्याकडे भरपूर ऍट्रिब्यूट्स असतात. तुम्हाला माहित असेल ना, टॅग जे आपण अँग्युलर ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहितो त्यांना आपण म्हणतो टॅग. आणि या टॅगच्या समोर आपण जे काय लिहितो जसं की इनपुट टाईप, आता ह्या टाईपला आपण काय म्हणायचं, ऍट्रिब्यूट. काय म्हणतो, ऍट्रिब्यूट. मग त्याच्या समोर आपण डबल कोट्समध्ये आपण जे काय लिहितो त्याला आपण म्हणतो व्हॅल्यू. सो इफ आय राईट लाईक दिस, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट. सो नाव दिस टेक्स्ट इज कॉल्ड एज द व्हॅल्यू. या टेक्स्टला काय म्हणणार, व्हॅल्यू. इनपुट याला आपण काय म्हणतो, टॅग म्हणतो. ठीक आहे, टाईप याला आपण ऍट्रिब्यूट म्हणतो. आणि डबल कोट्समध्ये आपण जे काय म्हणतो त्याला आपण म्हणतो टॅगचा व्हॅल्यू किंवा ऍट्रिब्यूटचा व्हॅल्यू म्हणतो. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ द ऍट्रिब्यूट. ठीक आहे, अशा आपल्याकडे फॉर्म्समध्ये भरपूर ऍट्रिब्यूट्स आणि भरपूर टॅग्स आहेत. जसं की तुम्ही इनपुट टाईप इज कलर देऊ शकता, जो तुमचा फॉर्मचा कलर चेंज करतो. इनपुट टाईप इज नंबर देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, इफ आय वॉन्ट टू accept a contact number or if I want to accept any number, आपण इनपुट टाईप इज टेक्स्ट दिलं तर काय होईल, टेक्स्ट पण ऍक्सेप्ट होणार आणि नंबर पण ऍक्सेप्ट होणार, ते चुकीचं होईल. सो युजरला असं काही ऑप्शन देऊच नका ना तुम्ही की तो तिथं टेक्स्ट पण एंटर करेल. तर एक काम करा, जिथं कॉन्टॅक्ट नंबर असतो ना, कॉन्टॅक्ट नंबर काय असतो, जिथं असं असतं ना कॉन्टॅक्ट नंबर. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याला असं बनवायचं आहे कॉन्टॅक्ट नंबर आणि आपल्याला असं बॉक्स द्यायचं आहे. पण फॉर्ममध्ये या बॉक्समध्ये फक्त नंबर एंटर झाले पाहिजे. तर आपण काय करू शकतो, असं टॅग लिहू शकतो, इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर. इनपुट टाईप इज इक्वल नंबर आपण असं लिहू शकतो. म्हणजे युजर या बॉक्समध्ये फक्त नंबरच एंटर करू शकतो, नंबरच्या अलावा काय तो दुसरं काय एंटर नाही करू शकत. ठीक आहे, इनपुट टाईप इज इक्वल टू URL. म्हणजे या बॉक्समध्ये फक्त मी URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर वेबसाईटचा ऍड्रेस घेऊ शकतो. इनपुट टाईप इज इक्वल टू इमेज. फॉर्ममध्ये इमेज ऍड करू शकतो. डेट, तुमच्याकडे कॅलेंडरचं ऑप्शन भेटेल, असं एक कॅलेंडर भेटेल आणि त्या कॅलेंडरमध्ये तुम्ही DDMMYYYY असं तुम्ही डेट, मंथ, इयर एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता बाय इनपुट टाईप इज इक्वल टू डेट. टू ऍक्सेप्ट द ईमेल ID वी हॅव इनपुट टाईप इज इक्वल टू ईमेल. मंथसाठी मंथ आहे, रेंज आहे. रेंज म्हणजे आपण एका पर्टिक्युलर रेंजमध्ये डेटाला ऍक्सेप्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं 10 to 20, म्हणजे आपण या रेंजमध्येच व्हॅल्यू सिलेक्ट करू शकतो त्या बॉक्समध्ये. ठीक आहे, अशा आपल्याकडे टाइमसाठी आहे, वीक आहे, सर्च करू शकतो आपण फॉर्ममध्ये काहीतरी. ठीक आहे, टेल ऑफिस नंबरसाठी काय वापरतो, टेल. बोर्ड एक्झाम मध्ये विचारतात, तो ऍक्सेप्ट द ऑफिस कॉन्टॅक्ट नंबर वी विल यूज डॅश टॅग इन फॉर्म. सो ऑफिस आला ना, ऑफिस हा शब्द आला की टेल वापरायचा, इनपुट टाईप इज टू टेल. ठीक आहे, मला एखादा फाईल अपलोड करायचं, तुम्ही बघितलं असेल एखादा फॉर्म भरताना अपलोड आहे फोटो, अपलोड आहे सिग्नेचर. सो दॅट इज इनपुट टाईप इज फाईल. सो जर तुम्ही इनपुट टाईप इज फाईल दिलं, सो यू विल गेट अ बॉक्स टू अपलोड अ फाईल ऑर अपलोड समथिंग, राईट. अँड दीज आर सम इनपुट रेस्ट्रिक्शन्स. आता युजर इनपुट करतोय पण युजरने काही पण इनपुट नाही केलं पाहिजे, बरोबर. तर आपण काहीतरी इनपुट रेस्ट्रिक्शन देऊ शकतो, म्हणजे डिसेबल्ड, म्हणजे बॉक्स असणार पण तिथं आपण काही एंटर करू शकत नाही. मॅक्स, मिनिमम व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू, पॅटर्न डिफाईन करू शकतो, रीड ओनली ठेवू शकतो, प्लेस होल्डर, रिक्वायर्ड म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना असं बघितलं असेल रेड कलरमध्ये स्टार येतो असं. ठीक आहे, फॉर्म भरताना तुम्ही बघितलं असेल रेड कलरमध्ये स्टार येतो, रिक्वायर्ड, दिस फील्ड इज रिक्वायर्ड. म्हणजे तुम्ही जोपर्यंत तो फील्ड भरत नाही तोपर्यंत तो फॉर्म पुढे जात नाही. ठीक आहे, ऑटो फोकस, हाईट, विड्थ, मल्टिपल, हे सगळं मी तुम्हाला वन शॉट व्हिडिओमध्ये कोडिंग सकट करून दिलेले. पण आपण क्विक रिवाइज करतोय, काय करतो, क्विक रिवाइज करतोय. तर हे सगळे फॉर्मचे इनपुट एलिमेंट्स तुम्हाला माहिती पाहिजे. बोर्ड एक्झाममध्ये विचारतात. बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन कसं विचारतात, डॅश इनपुट टॅग इज यूज टू ऍक्सेप्ट द ईमेल इन द फॉर्म. तर तुम्हाला असं राहायचं आहे, इनपुट टॅग इज इक्वल टू ईमेल. ठीक आहे, सो दीज आर द फॉर्म एलिमेंट्स अँड अ शॉर्ट इंट्रोडक्शन अबाउट द फॉर्म. जसं की कोणी तुम्हाला सांगितलं की डॅश टॅग इज यूज टू क्रिएट द फॉर्म. हा पण क्वेश्चन खूप वेळा विचारले, डॅश टॅग इज यूज टू क्रिएट द फॉर्म. तर तुम्ही असं लिहिणार, फॉर्म टॅग ओपन करायचं आणि मग त्याच्यानंतर फॉर्म टॅगला असं क्लोज करून पण दाखवायचं, फॉर्म टॅग ओपन, फॉर्म टॅग क्लोज. सो दिस इज यूज टू क्रिएट अ फॉर्म. म्हणजे याच्या आतमध्ये आपण जे काय लिहितो ते यूज करून आपण फॉर्म क्रिएट करू शकतो. सो बोर्ड एक्झाममध्ये असा आन्सर एक्सपेक्टेड असतो. भरपूर स्टुडंट्स एवढंच लिहितात फॉर्म, पण बोर्ड एक्झाममध्ये असा आन्सर एक्सपेक्टेड नसतो. बोर्ड एक्झाममध्ये काय आन्सर एक्सपेक्टेड पाहिजे, फॉर्म टॅग ओपन पण झाला पाहिजे आणि फॉर्म टॅग क्लोज पण झाला पाहिजे. ठीक आहे, सो असं आपल्याला फॉर्म क्रिएट करायचा असतो HTML मध्ये. पुढे कोडिंग मध्ये पण आपण डिस्कस करू. ठीक आहे, नेक्स्ट 1.2 झाल्यानंतर आपण जाऊयात 1.3 कडे. ओके, आफ्टर कम्प्लिटिंग 1.2 देन वी कॅन गो टू 1.3. आता 1.3 मध्ये काय दिले, मेटा टॅग दिले. काय दिले, मेटा टॅग. मेटा टॅग वरनं एकच क्वेश्चन विचारतात, याच्यावरती कोडिंग वगैरे काय विचारत नाही, याच्यामध्ये फक्त एकच क्वेश्चन विचारतात.
डॅश टॅग इज यूज टू डिफाईन सम ऍस्पेक्ट ऑफ अ कंटेंट ऑफ अ वेब पेज. परत रिपीट करतो, डॅश टॅग इज यूज टू डिफाईन सम ऍस्पेक्ट ऑफ अ कंटेंट ऑफ अ वेब पेज. तुम्ही PYQ मध्ये सुद्धा बघितलं असेल. तर आन्सर काय, मेटा टॅग. काय, मेटा टॅग. बेसिकली मेटा टॅग कुठे यूज होतो? फॉर एक्झाम्पल बघा, आपण फॉर एक्झाम्पल गुगल आहे, गुगलवरती आपण काहीतरी सर्च करतो ना, IT नोट्स, मग आपल्याला काहीतरी वेबसाईट दिसतात आणि वेबसाईटच्या खाली डिस्क्रिप्शन दिसतो, म्हणजे हे वेबसाईटमध्ये एक्झॅक्टली काय आहे त्याच्याबद्दल आपल्याला थोडं माहिती भेटतात, बरोबर. मग सेकंड वेबसाईट भेटतो, www. काहीतरी एक भेटतो, बरोबर. मग त्याच्या खाली काहीतरी इन्फॉर्मेशन असतो, इन्फॉर्मेशन, बरोबर. त्या इन्फॉर्मेशनला आपण काय म्हणतो, डिस्क्रिप्शन ऑफ द वेबसाईट. मग काय असतो, मग त्याच्या खाली परत एक थर्ड वेबसाईट डिस्प्ले होतो. अरे गुगलमध्ये काहीतरी सर्च केले की नाही तुम्ही, बरोबर. मग गुगलमध्ये तुम्ही काही सर्च करा, यू विल गेट लॉट ऑफ वेबसाईट्स नेम, राईट. मग त्याच्या खाली काहीतरी डिस्क्रिप्शन असतो, बरोबर. डिस्क्रिप्शन म्हणजे काय असतो रे? डिस्क्रिप्शन म्हणजे काय, ते वेबसाईटच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय आहे ते आपल्याला शॉर्टमध्ये भेटतो. अँड दॅट डिस्क्रिप्शन इज ऍडेड बाय द मेटा टॅग. समजलं मेटा टॅग काय करतो? सो मेटा टॅग वेबसाईटचं डिस्क्रिप्शन ऍड करण्यासाठी हेल्प करतो, ठीक आहे. सो मेटा टॅग इज यूज बाय द सर्च इंजिन टू सर्च इन्फॉर्मेशन दॅट इज प्रोव्हाइडेड विथ द वेब पेज. सो वेब पेजच्या आतमध्ये काय इन्फॉर्मेशन आहे ते सर्च करण्यासाठी आपल्याला मेटा टॅग हेल्प करतो. ऍट्रिब्यूट्स आर नेम, कंटेंट, कॅरेक्टर सेट, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, इक्विव्हॅलेंट, ठीक आहे. तर असं काही क्वेश्चन याच्यावरती विचारतात, ठीक आहे. तर PYQ मध्ये सगळं कव्हर केलेलं आहे. मी फक्त आता रॅपिड रिव्ह्यूमध्ये तुमची कन्सेप्ट क्लिअर करतोय. आय होप सो तुम्हाला मेटा टॅगचं कन्सेप्ट काय ते क्लिअर असेल, ठीक आहे. सो मेटा टॅग इज यूज टू डिस्क्राईब द वी कॅन से डिस्क्रिप्शन ऑफ द वेब पेज, और मेटा टॅग इज यूज टू डिफाईन सम ऍस्पेक्ट ऑफ अ कंटेंट ऑफ अ वेब पेज. वेबसाईटचं डिस्क्रिप्शन डिफाईन करायचं काम कोण करतो? मेटा टॅग, ठीक आहे. क्लिअर सगळ्यांना मेटा टॅग काय असतो? आणि मेटा टॅग जो असतो ना, तो हेड टॅग मध्ये असतो, बरं का. मेटा टॅग इज प्लेस्ड इनसाइड द हेड टॅग. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. मेटा टॅग कुठं असतो? हेड टॅगच्या आतमध्ये असतो. सो मेटा टॅग इज ऑलवेज प्लेस्ड इनसाइड द हेड टॅग, ठीक आहे. हे असं काही क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. तरी तुम्ही PYQs बघितले तर तुम्हाला मेटा टॅग या कन्सेप्टवरती काय काय PYQ विचारले ते पण तुम्हाला एकदा गो थ्रू करता येतं. सो 1.3 डन. नाव वी कॅन गो टू 1.4. ओके, 1.3 नंतर 1.4. सो 1.4 मध्ये काय दिले? CSS. सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट. हा चॅप्टरचा हिरो आहे, हा हिरो, ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट CSS. सगळ्यात पहिलं क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये जो विचारतात दॅट इज फुल फॉर्म ऑफ CSS. सो CSS स्टँड्स फॉर कॅस्केडिंग स्टाईल शीट. कॅस्केडिंग स्टाईल शीट, ठीक आहे. आणि CSS पिक्चर मध्ये कधी येतो माहिती आहे का? CSS पिक्चर मध्ये कधी येतो? कॅस्केडिंग स्टाईल शीट्स, ठीक आहे. पिक्चर मध्ये CSS कधी येतो माहिती आहे का? फॉर एक्झाम्पल आपण एखादा वेबसाईट बनवतो, ठीक आहे. वी आर क्रिएटिंग अ वेबसाईट. आणि समजा जर तुम्ही HTML वेबसाईट बनवला, इफ यू मेक अ वेबसाईट बाय HTML, दॅट वेबसाईट विल बी व्हेरी सिम्पल. बट इफ यू वॉन्ट टू मेक द वेबसाईट लुक अट्रॅक्टिव्ह, जर तुम्हाला वेबसाईटला अट्रॅक्टिव्ह बनवायचं असेल, अट्रॅक्टिव्ह थोडं चांगलं डिझाईन द्यायचं असेल, लाईक त्याचे फॉन्ट साईज चेंज करायचं असेल, बॅकग्राऊंड कलर चेंज करायचं असेल, टेक्स्टचं अपीअरन्स चेंज करायचं असेल, टेक्स्टचं बॅकग्राऊंड कलर चेंज करायचं असेल, किंवा टेक्स्टचं अलाइनमेंट चेंज करायचं असेल, किंवा टेक्स्टचं कलर चेंज करायचं असेल, भरपूर येत असून, ठीक आहे. तर असं जर तुम्हाला काही स्टाईल्स द्यायचं असेल ना, स्टाईल, हे बघा कॅस्केडिंग स्टाईल नावच करते. कॅस्केडिंग स्टाईल. जर तुम्हाला तुमच्या वेब पेजला स्टाईल द्यायचं असेल, एक्स्ट्रा चांगलं बनवायचं असेल वेबसाईटला, तर तुम्ही वापरू शकता CSS. म्हणजे CSS HTMLच्या आतमध्येच येतो, बरं का. सर आता तुम्ही एक वेबसाईट बनवता, पण याच्यामध्ये काय, तुम्ही वेबसाईट तर बनवता HTML ने, पण त्या HTML ने बनवलेल्या वेबसाईटला आपल्याला अजून अट्रॅक्टिव्ह करायचं असेल तर वी नीड यूज CSS. सो HTML आणि CSS विल मेक युअर वेबसाईट लुक मोर अट्रॅक्टिव्ह. फक्त HTML ने जर तुम्ही वेबसाईट बनवलं तर तुमचं वेबसाईट एकदम सिंपल साधा असेल, पण तुम्ही HTML अँड CSS वापरलं तर तुमचं वेबसाईट असेल अजून अट्रॅक्टिव्ह. तर CSS चे 3 टाइप्स असतात, ठीक आहे. इनलाईन, एम्बेडेड CSS. एम्बेडेड CSS आपण इंटरनल CSS म्हणतो, आणि एक असतो एक्सटर्नल CSS, ठीक आहे. आता एक एक CSS चे टाइप्स मी तुम्हाला परत एकदा डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. आपल्याकडे 3 टाइपचे CSS असतात, ठीक आहे. 3 टाइपचे CSS असतात, इनलाईन, एम्बेडेड. एम्बेडेड CSS ला आपण इनलाईन, एम्बेडेड CSS इज ऑल्सो कॉल्ड एज इंटरनल CSS, एक्सटर्नल CSS, ठीक आहे. आता इनलाईन CSS कधी येतो? व्हेन आय वांट टू गिव्ह द स्टाईल टू ओनली वन सिंगल लाईन, ठीक आहे. वन सिंगल लाईन. आता मी पूर्ण पेज बनवलं, बरोबर. पूर्ण पेज मध्ये मला फक्त एकाच लाईनला, मला फक्त हा एकाच लाईन नंबर 1, फक्त लाईन नंबर 1 लाच मला स्टाईल द्यायचे. आय वॉन्ट टू गिव्ह द स्टाईल टू ओनली वन सिंगल लाईन, आय विल यूज द इनलाईन CSS. इफ आय वॉन्ट टू गिव्ह द स्टाईल टू वन फुल पेज, आता हा पूर्ण पेजला मला स्टाईल द्यायचे, हा पूर्ण पेजला मला स्टाईल द्यायचे, तर आय विल यूज द इंटरनल CSS. आणि इंटरनल CSS चा अजून एक नाव असतो एम्बेडेड CSS. एक्झाम मध्ये हे पण विचारतात. इंटरनल CSS इज ऑल्सो कॉल्ड एज डॅश CSS, दॅट इज कॉल्ड एज एम्बेडेड CSS. अँड जर मला मल्टिपल पेजेस, पेज नंबर 1, पेज
पेज नंबर 1, पेज नंबर 2, पेज नंबर 3, पेज नंबर 4, ठीक आहे, 1 2 3 4 असे माझ्याकडे मल्टिपल पेजेस आहेत आणि मला मल्टिपल पेजेसला ना एक सेम कॉमन स्टाईल द्यायचं आहे. इफ आय वॉन्ट टू गिव्ह अ कॉमन स्टाईल टू मल्टिपल पेजेस आय विल डेफिनेटली गो फॉर एक्सटर्नल CSS. ठीक आहे, एक्सटर्नल CSS. आता मी तुम्हाला वन शॉट व्हिडिओमध्ये प्रत्येक CSS चे कोड सुद्धा एक्सप्लेन केलेले आहेत. इंटरनल CSS चा कोड काय असतो, इनलाईन CSS चा कोड कसा असतो, एम्बेडेड म्हणजे एक्सटर्नल CSS चा कोड कसा असतो, सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर एक्झाम मध्ये क्वेश्चन काय विचारतात, इफ वी वॉन्ट टू गिव्ह द स्टाईल टू ओनली वन सिंगल लाईन डॅश टाइप ऑफ CSS इज युज्ड अँड द आन्सर इज इनलाईन. नेक्स्ट क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारतात, इफ वी वॉन्ट टू गिव्ह द स्टाईल टू वन सिंगल पेज और वन सिंगल डॉक्युमेंट dash type of CSS is used, answer is internal. And if we want to give the style to multiple pages we use the external. And अजून एक क्वेश्चन एक्झाम मध्ये कंपल्सरी विचारतात, that is internal CSS is also called as dash CSS, that is embedded CSS. आता CSS चे काही प्रॉपर्टीज असतात. आता CSS ला डिफाईन करण्याची पण पद्धत असतो, बरोबर. इंटरनल CSS ला आपण कसं डिफाईन करतो, बाय युजिंग स्टाईल टॅग. ठीक आहे, ते काम करू, हे सगळं मी तुम्हाला कोडिंग मध्ये एक्सप्लेन करतो. इनलाईन CSS आपण असंच देतो. फॉर एक्झाम्पल मला H1 ला स्टाईल द्यायचं आहे तर मी डायरेक्ट असं H1 स्पेस स्टाईल. तर मला वाटतं हे तुम्हाला जास्त डिटेलमध्ये मी कोडिंग मध्ये एक्सप्लेन करतो, पण फक्त तुम्हाला प्रॉपर्टीज माहित पाहिजे. कलर चेंज करू शकतो, बॅकग्राऊंड कलर चेंज करू शकतो. BG कलर नाही चालला तर बेजी कलर लिहिलं तर चालणार नाही, बॅकग्राऊंड कलर लिहावा लागेल. फॉन्ट वेट म्हणजे आपण बोल्ड करू शकतो. ठीक आहे, बोल्ड करण्यासाठी काय असतो, फॉन्ट वेट. फॉन्ट स्टाईल इज फॉर इटॅलिक्स अँड अंडरलाईन. लक्षात घ्या, एक्झाम मध्ये कन्फ्यूज करायला विचारतात. इफ यू वॉन्ट टू गिव्ह बोल्ड to a paragraph or to a word dash CSS property is used. मॅक्झिमम स्टुडंट्स काय करतात, फॉन्ट स्टाईल करतात. पण बोल्ड करण्यासाठी आपल्याकडे असतो फॉन्ट वेट. काय असतो, फॉन्ट वेट. टेक्स्ट डेकोरेशन, टेक्स्ट अलाइन, फॉन्ट फॅमिली, फॉन्ट साइज, लेटर स्पेसिंग, पॅडिंग, बॉर्डर, बॅकग्राऊंड इमेज, मार्जिन लेफ्ट, मार्जिन राईट, मार्जिन नन, अशा प्रकारे भरपूर CSS प्रॉपर्टीज पण असतात. तर आपण पुढे कोडिंग मध्ये एक एक प्रॉपर्टी डिस्कस करू. मग आपल्याकडे CSS ID सिलेक्टर असतो. आता हा इम्पॉर्टंट आहे, एक्झामला विचारतात, नेहमी लक्षात घ्या. CSS ID सिलेक्टर असतो, CSS ID सिलेक्टर. CSS ID सिलेक्टर इज डिफाइंड बाय हॅश. दिसतंय का तुम्हाला, CSS ID सिलेक्टरला कसं डिफाईन करतो, बाय हॅश. CSS क्लास सिलेक्टरला कसं डिफाईन करतो, बाय फुल स्टॉप, याला आपण पिरियड कॅरेक्टर पण म्हणतो. CSS युनिव्हर्सल सिलेक्टरला डिफाईन करतो बाय स्टार, याला आपण ऍस्ट्रिक पण म्हणतो. युनिव्हर्सल सिलेक्टरला काय म्हणतो, ऍस्ट्रिक. स्टारने आपण युनिव्हर्सल सिलेक्टर डिफाईन करतो. म्हणजे एक स्टाईल सगळ्या टॅग्सला ऍप्लिकेबल असतो. ग्रुप सिलेक्टर इज डिफाइंड बाय कॉमा. ग्रुप सिलेक्टरला कसं डिफाईन करतो, कॉमाने डिफाईन करतो. पोझिशनिंग कसं असतं, पोझिशनिंग आपल्याकडे 4 टाईपचे पोझिशनिंग असतात इन CSS. ठीक आहे, दॅट इज स्टॅटिक पोझिशनिंग, डायनामिक पोझिशनिंग, ऍब्सोल्यूट पोझिशनिंग अँड फिक्स्ड पोझिशनिंग. फ्लोट प्रॉपर्टी असतो आपल्याकडे, 3 फ्लोट असतात, फ्लोट लेफ्ट, फ्लोट नन, फ्लोट राईट. ठीक आहे, डिस्प्ले प्रॉपर्टी पण असतात आपल्याकडे. ठीक आहे, तर असे काही प्रॉपर्टीज असतात. परत तुम्हाला तेच म्हणते, डिटेल्ड व्हिडिओ तुम्हाला वन शॉट मध्ये भेटेल, पण इथं तुम्हाला शॉर्ट मध्ये मी सगळं सांगतोय. ID सिलेक्टरला हॅश डिफाईन करतो, क्लास सिलेक्टरला डॉटने डिफाईन करतो. हे एक्झाम मध्ये विचारतात MCQs मध्ये. युनिव्हर्सल सिलेक्टरला स्टारने डिफाईन करतो, ग्रुप सिलेक्टरला कॉमनने डिफाईन करतो. पोझिशनिंग आपल्याकडे 3 टाईपचे असतात, बरोबर. फ्लोट प्रॉपर्टी, पोझिशनिंग 4 असतात बेसिकली, स्टॅटिक, रिलेटिव्ह, ऍब्सोल्यूट आणि फिक्स्ड. फ्लोट आपल्याकडे 3 टाईपचे असतात, टेक्स्टबुक बघू शकता. फ्लोट लेफ्ट, फ्लोट राईट, फ्लोट नन. आणि डिस्प्ले प्रॉपर्टी पण आपल्याकडे 2 असतात. ठीक आहे, ठीक आहे, असा असतो आपला CSS. हे झालं आपला 1.4. आफ्टर 1.4 वी कॅन गो टू 1.5. ओके, नेक्स्ट इज 1.5. सो 1.5 मध्ये आपल्याकडे स्टार्ट होतो ऑर्डर्ड लिस्ट. ठीक आहे, काय स्टार्ट होतो, ऑर्डर्ड लिस्ट. सो ऑर्डर्ड लिस्ट काय असतो बेसिकली, ठीक आहे, लिस्ट काय असतो बेसिकली, व्हेन वी वॉन्ट टू अरेंज द एलिमेंट्स इन अ सिक्वेन्स. आपल्याकडे फॉर एक्झाम्पल एलिमेंट्स असतात. एलिमेंट्सला जर मला सिक्वेन्स मध्ये अरेंज करायचं तर मला लागतो लिस्ट. काय लागतो मला, लिस्ट. आता लिस्टचे माझ्याकडे 4 टाइप्स असतात, त्याच्यापैकी सगळ्यात पहिला टाइप काय, ऑर्डर्ड लिस्ट. ऑर्डर्ड लिस्ट. आणि ऑर्डर्ड लिस्ट काय असतो, वेन वी वॉन्ट टू अरेंज द एलिमेंट्स इन अ प्रॉपर सिक्वेन्स. जर मला सिक्वेन्स मध्ये, कशामध्ये, सिक्वेन्स मध्ये एलिमेंट्सला अरेंज करायचं आहे तर आय विल यूज अ ऑर्डर्ड लिस्ट. हे बघा, ऑर्डर्ड लिस्ट काय असतो, असं 1 2 3 4, याला आपण म्हणतो ऑर्डर्ड लिस्ट. आणि बाय डिफॉल्ट ऑर्डर्ड लिस्ट 1 पासून सुरू होतो. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं, हे पण काय ABCD, हे पण लिस्ट आहे. तुम्हाला सिक्वेन्स असतो ना, सिक्वेन्स, तर आपण ऑर्डर्ड लिस्ट म्हणतो. ठीक आहे, अच्छा हे सांगा बघ, हे काय, हे पण लिस्ट आहे का, 1 2 3 4, हा रोमन नंबर मध्ये, बरोबर. तर हा पण ऑर्डर्ड लिस्ट आहे. ठीक आहे, अच्छा आता हे सांगा, कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल C, कॅपिटल D, हा पण ऑर्डर्ड लिस्ट आहे. पण जर तुम्ही कोडिंग मध्ये फक्त असं लिहिलं OL, तर बाय डिफॉल्ट तुमचं लिस्ट 1 पासून सुरू होतो. तर एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारतात, बाय डिफॉल्ट द ऑर्डर्ड लिस्ट स्टार्ट्स फ्रॉम डॅश. आणि ऑप्शन तुम्हाला दिसतो 1A, रोमन नंबर 1 आणि कॅपिटल A. तर ऑप्शन काय आहे तिथं, 1. ठीक आहे, बाय डिफॉल्ट ऑर्डर्ड लिस्ट कसं स्टार्ट होतं, 1. ठीक आहे, आता मी याच्यामध्ये लिहू शकतो लिस्ट. लिस्ट मी देऊ शकतो IT.
क्लोज द लिस्ट. मग मी दुसरा लिस्ट देतो CS, ठीक आहे, क्लोज द लिस्ट अँड देन क्लोज द OL. तर याचं कोडिंगचं आउटपुट काय येणार, असं येणार 1 IT 2 CS, असं माझा आउटपुट येणार. काय येणार, असं माझा आउटपुट येणार. आता काही लोक म्हणतील सर आम्हाला असं A पाहिजे, A, मग तुम्हाला काय करावं लागेल, A पाहिजे तर तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्ही इथं असं करू शकता OL टाईप काय लिहावं लागेल, OL टाईप इज इक्वल टू डबल कोट्समध्ये A. फक्त तुम्हाला कम्प्युटरला स्टार्ट सांगावं लागेल की स्टार्ट कुठून करायचं आहे. OL टाईप इज इक्वल टू A, म्हणजे हे आपलं आउटपुट काय येणार इथं A आणि ते येणार B. ठीक आहे, आउटपुट चेंज होणार. OL टाईप इज इक्वल टू A. आता OL टाईप इज इक्वल टू जर तुम्ही कॅपिटल दिला, कॅपिटल, मग कॅपिटल A कॅपिटल B असं येणार. ठीक आहे, कॅपिटल A कॅपिटल B असं येणार. ठीक आहे, कधी कधी एक्झाम मध्ये विचारतात प्रिंट द रिव्हर्स लिस्ट, रिव्हर्स ऑर्डर मध्ये प्रिंट करा. तर काय करायचं, फक्त एवढंच लिहायचं OL रिव्हर्स्ड. काय करायचं, OL रिव्हर्स. एक बोर्ड एक्झाम क्वेश्चन आहे, दरवेळेस विचारतात डिस्प्ले 4 फ्रेंड्स नेम इन रिव्हर्स ऑर्डर. तर फक्त एवढंच करायचं OL रिव्हर्स, म्हणजे तुमचं लिस्ट कसं येणार, असं येणार 4 3 2 1, असं 1 2 3 4 नाही येणार, असं येणार 4 3 2 1 असं येणार. फक्त हा तुम्ही लावू शकता रिव्हर्स्ड. ठीक आहे, आता कधी कधी असं पण क्वेश्चन येऊ शकतो स्टार्ट फ्रॉम 50. आपल्याला लिस्ट काय करायचं, 50 पासून स्टार्ट करायचं. मग त्या केसमध्ये आपण काय करणार, OL स्टार्ट इज इक्वल टू 50 देऊ शकतो. जर आपण असं केलं OL स्टार्ट इज इक्वल टू 50, मग आपला काउंट कुठून सुरू होणार, इथं असणार 51 52 अँड सो ऑन. सो आपण हे पण करू शकतो. सो दिस इज कॉल्ड एज ऑर्डर्ड लिस्ट. ठीक आहे, सो ऑर्डर्ड लिस्टला अजून एक नाव असतं नंबर्ड लिस्ट. एक्झाम मध्ये विचारतात. ऑर्डर्ड लिस्ट इज ऑल्सो कॉल्ड एज डॅश नंबर्ड लिस्ट ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज अल्फाबेटिकल लिस्ट. याला आपण अजून एक नावाने ओळखतो अल्फाबेटिकल. ठीक आहे, अल्फाबेटिकल लिस्ट, याला आपण अल्फाबेटिकल लिस्ट पण सांगतो. ठीक आहे, OL टॅग डिफाइन्स ऑर्डर्ड लिस्ट. ऍट्रिब्यूट्स आर टाइप, रिव्हर्स्ड, स्टार्ट. मी तुम्हाला तिन्ही सांगितले. OL टाइप, OL रिव्हर्स्ड, रिव्हर्स ऑर्डर प्रिंट येतो, आणि OL स्टार्ट म्हणजे आपण कुठूनही नंबरिंग स्टार्ट करू शकतो. ठीक आहे, हा झाला आपला 1.5 ऑर्डर्ड लिस्ट. आता आपण जाऊ 1.6 कडे. ओके, जर तुम्ही 1.6 बघितलं आता, ओके 1.6 मध्ये काय दिले, अनऑर्डर्ड लिस्ट दिले. 1.6 मध्ये काय दिले, अनऑर्डर्ड लिस्ट. आता अनऑर्डर्ड लिस्ट बेसिकली काय असतो, बुलेट्सच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, अनऑर्डर्ड लिस्ट आपण बुलेटेड लिस्ट असं पण सांगतो. काय म्हणतो, बुलेटेड लिस्ट. आता एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारतात बाय डिफॉल्ट द अनऑर्डर्ड लिस्ट इज डॅश, दॅट इज बुलेटेड. बाय डिफॉल्ट कसं असतो, बुलेटेड. आपण असंही करू शकतो, याला स्क्वेअर मध्ये आणू शकतो, स्क्वेअर असं स्क्वेअर बॉक्सेस मध्ये पण आणू शकतो आपण. ठीक आहे, सो याला पण आपण काय म्हणणार, अनऑर्डर्ड लिस्ट. इथं तुम्हाला ऑर्डर दिसतोय का, एलिमेंट्सची ऑर्डर दिसत नाही. सो अनऑर्डर्ड लिस्ट कसं स्टार्ट करतो, बाय द UL टॅग. सो अनऑर्डर्ड लिस्ट इज डिफाइंड बाय द UL टॅग. सो आपण असं करू शकतो, UL, फक्त आपण असं दिलं UL लिस्ट, परत आपण देऊ IT, क्लोज द UL लिस्ट, CS, क्लोज द UL. ठीक आहे, क्लोज द UL. अरे सॉरी, थांबा, इथं लिस्ट क्लोज करायचं आपल्याला. काय क्लोज करायचंय, लिस्ट क्लोज करायचं. लिस्ट ओपन झाला तर लिस्ट क्लोज होईल. लिस्ट ओपन करा, CS, क्लोज द लिस्ट, आणि लास्टला क्लोज करा UL. आता तुमचं आउटपुट कसं येणार, असं. इथं तुम्हाला IT दिसणार आणि तुम्हाला CS दिसणार, एवढंच तुमचं आउटपुट असणार. ठीक आहे, पण जर तुम्ही असं काहीतरी चेंज केलं, फॉर एक्झाम्पल UL टाईप असं लिहिलं तुम्ही, UL टाईप स्मॉल t, UL टाईप इज इक्वल टू स्क्वेअर लिहिलं, UL टाईप इज इक्वल टू स्क्वेअर, तर तुमचं आउटपुट कसं येणार, याच्यामध्ये येणार IT आणि CS. सो तुम्ही टाईप पण डिफाईन करू शकता. तिथं टाईप, इथं रिव्हर्स बिव्हर्स काही नसतं, काय तर रिव्हर्स स्टार्ट असं काही नसतं, कारण अनऑर्डर्ड लिस्ट आहे ना. इथं तुम्ही कुठूनही स्टार्ट करा, सगळे एकसारखेच असतात. ठीक आहे, तर रिव्हर्स नसतो, स्टार्ट नसतो, फक्त एकच ऍट्रिब्यूट असतो, दॅट इज टाईप. अजून तुम्हाला ऍट्रिब्यूट मध्ये दुसरा कोणतं ऍट्रिब्यूट दिसणार नाही. ठीक आहे, बोर्ड एक्झाम मध्ये काय विचारतात, अनऑर्डर्ड लिस्ट इज ऑल्सो कॉल्ड एज बुलेटेड लिस्ट अँड UL टॅग्स डिफाईन अनऑर्डर्ड लिस्ट. ठीक आहे, UL टॅग कसं डिफाईन करतो, बाय द अनऑर्डर्ड लिस्ट, आणि UL मध्ये फक्त एकच ऍट्रिब्यूट असतो, दॅट इज कॉल्ड एज टाईप. आता आपण नेक्स्ट लिस्ट कडे जाऊ शकतो, कॉल्ड एज डेफिनेशन लिस्ट. आता डेफिनेशन लिस्ट इज डिफाईन्ड बाय DL टॅग. आता डेफिनेशन लिस्ट कधी पिक्चर मध्ये येतो, फॉर एक्झाम्पल हे बघा, फॉर एक्झाम्पल मी असं काहीतरी वेबसाईट बनवतोय जिथं मला असं लिहायचं IT, आणि याच्या खाली ना ITचं डेफिनेशन आलं पाहिजे. IT इज डिफाइंड ॲज कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर प्लस नेटवर्क, असं काहीतरी डेफिनेशन लिहायचं मला IT. ठीक आहे, मग त्याच्यानंतर मला CSचं डेफिनेशन लिहायचं, कम्प्युटर सायन्स इज अ सब्जेक्ट विच इज बेस्ड ऑन द प्रोग्रामिंग लँग्वेजेस ऑफ कम्प्युटर सायन्स, असं काहीतरी मला डेफिनेशन लिहायचं. ठीक आहे, तर मला सांगा इथं आपण वापरतो स्टार्टिंगला आपण ओपन करणार DL टॅग, स्टार्टिंगला आपण ओपन करणार DL टॅग डेफिनेशन लिस्ट, मग लास्टला क्लोज होणार DL टॅग डेफिनेशन लिस्ट. आता हा जो हेडिंग असतो ना, डेफिनेशनचा हेडिंग, डेफिनेशनच्या हेडिंगला आपण टाकतो DT मध्ये. कशामध्ये टाकतो, DT मध्ये, आणि मग डेफिनेशनच्या हेडिंगला क्लोज करतो DT मध्ये.
आणि आपलं ऍक्च्युअल डेफिनेशन ना, ऍक्च्युअल डेफिनेशन याला आपण टाकतो डीडी मध्ये, डेटा डेफिनेशन. आणि मग डेफिनेशन झालं की आपण डेफिनेशनला क्लोजही करतो. म्हणजे समजतं का कोडिंग कसं करायचं. स्टार्ट होतो डीएल टॅग, डेफिनेशन लिस्ट. डीटी म्हणजे डेटा टर्म, हा टर्म आहे ना, हा बोल्डमध्ये येतो. बोल्डमध्ये कसं येणार, बोल्डमध्ये येणार. आणि ऍक्च्युअल डेफिनेशन बोल्डमध्ये नसतं आणि हे एका लाईनमध्ये असतात प्रॉपर. ठीक आहे, कधी तुम्ही टेक्स्टबुक बघितलं का डेफिनेशन कसं देतात, एका प्रॉपर लाईन. सो तसं आपण करू शकतो. सांगा आता सीएस हा डेफिनेशन आहे बरोबर, सीएस हा टर्म आहे. सो डेटा टर्म म्हणजे हेडिंग जो असतो ना रे, मुद्दा काय आहे, हेडिंग जो असतो ना त्याला डीटी मध्ये ठेवा, डीटी क्लोज करा. आणि जो ऍक्च्युअल डेफिनेशन असतो ना त्याला डीडी मध्ये ठेवा. ऍक्च्युअल डेफिनेशन काय करा, डीडी मध्ये ठेवा. आणि डीटी डीडी हे दोन्ही टॅग्स येतात डीएल मध्ये. डीटी डीडी हे दोन्ही टॅग्स कशामध्ये येतात, डीएल. डीएलचा फुल फॉर्म काय, डेफिनेशन लिस्ट. आय होप सो तुम्हाला मी सांगितलं शॉर्टमध्ये. सो डेफिनेशन लिस्ट इज डिफाइंड बाय डीएल टॅग. अँड डीएल टॅगच्या आतमध्ये अजून दोन टॅग्स येतात कॉल्ड एज डीडी अँड डीटी. डीटी म्हणजे डेटा टर्म, एक्झाममध्ये विचारतात. डीटी म्हणजे डेटा टर्म आणि डीडी म्हणजे डेटा डेफिनेशन. डीडी म्हणजे डेटा डेफिनेशन. ठीक आहे. सो डीएल टॅग सुरू होतो टर्म डीटी मध्ये, ऍक्च्युअल डेफिनेशन डीडी मध्ये. याचा फायदा काय, आपला आउटपुट असं येणार, आयटी जो आहे ना तो असं बोल्ड मध्ये येणार, आयटी असं. ठीक आहे, तुम्हाला अजून थोडं एक्झाम्पल प्रॉपर देऊ तर हे बघा, आयटी असं येणार, आयटी असं येणार बरोबर. आणि मग त्याच्यानंतर त्याचं डेफिनेशन जो आहे त्याचं डेफिनेशन असं येणार, असं. आयटी इज डिफाइंड. समजते का, मी रिलेट करतोय. हा असं बोल्ड का आलं, कारण आपण कोणत्या टॅगमध्ये ठेवले, डीटी मध्ये. आणि हा डेफिनेशन आपण ठेवले डीडी मध्ये. आणि हे दोन्ही टॅग्स कधी सपोर्ट करतात, डीएलच्या आतमध्ये. ठीक आहे, समजलं लेअर कसा असतो. ठीक आहे, चलो. सो जर आपलं 1.7 झालं तर आपण जाऊयात 1.8 कडे. 1.7 नंतर 1.8. आता 1.8 काय सांगताय, इन्सर्टिंग ऑडिओ अँड व्हिडिओ. ठीक आहे, ऑलमोस्ट आपलं चॅप्टर संपत आलंय. फक्त 2-3 कन्सेप्ट राहिलेत, इन्सर्टिंग ऑडिओ अँड व्हिडिओ. ठीक आहे, आता ऑडिओ अँड व्हिडिओ HTML5 मध्ये ऍड करण्यासाठी आपल्याकडे सेपरेट टॅग्स आहेत. ऑडिओ ऍड करण्यासाठी आपल्याकडे ऑडिओ टॅग असतो आणि व्हिडिओ ऍड करण्यासाठी आपल्याकडे व्हिडिओ टॅग असतो. ठीक आहे. सो ऑडिओ व्हिडिओ बोथ आर सपोर्टेड इन HTML5 and audio element enables the embedded audio files on web pages. So to add the audio files on the web pages we need to write the tag lengths audio. ठीक आहे, ऑडिओ टॅग तर ओपन करावं लागेल. ऑडिओ टॅग ओपन झाल्यानंतर आपल्याला द्यावा लागेल सोर्स. काय द्यावा लागतो, सोर्स टॅग. आणि आपल्याला सांगावं लागेल की कोणता ऑडिओ फाईल मध्ये डाउनलोड, कोणता ऑडिओ फाईल मध्ये प्ले करायचं आहे. सो song.mp3 असं काहीतरी असेल. ठीक आहे, song.mp3 असा ऑडिओ ऍड करू शकता आणि मग तुम्ही ऑडिओ टॅगला क्लोज करू शकता. हा झाला सिंटॅक्स. सिंटॅक्स म्हणजे काय, सॉरी, कोडिंग कसं लिहायचं त्याचं एक फॉर्म्युला. कोडिंगच्या फॉर्म्युलाला आपण काय म्हणतो, सिंटॅक्स. ठीक आहे. सो सोर्स टॅग इज यूज टू स्पेसिफाय मल्टिपल मीडिया रिसोर्सेस फॉर मीडिया एलिमेंट्स. आता माझ्या कम्प्युटरमध्ये 10-15 ऑडिओ असतील, पण मला कोणता ऑडिओ ऍड करायचा आहे ते मी सांगणार बाय द फाईल नेम अँड एक्सटेन्शन. तसंच व्हिडिओ पण, व्हिडिओ इज यूज टू एम्बेड द व्हिडिओ इन युअर वेब पेज. आपण व्हिडिओ टॅगला यूज करून आपल्या वेब पेजमध्ये व्हिडिओला ऍड करू शकतो. आता याचे ऍट्रिब्यूट्स असतात. SRC इज यूज टू ऍड द व्हिडिओ फाईल. ऑटो प्ले म्हणजे काय, सॉरी, आपला ऑडिओ कम्प्लीट झाला तर परत सुरू होणार. कंट्रोल्स म्हणजे काय, विल गेट द प्ले बटन, विल गेट द पॉज बटन, विल गेट द व्हॉल्यूम अप, व्हॉल्यूम डाऊन. हे सगळे बटन जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला इथं कंट्रोल्स द्यावं लागेल. कुठं द्यावं लागतं कंट्रोल्स, इथं. ऑडिओ दिसतो तुम्हाला, ऑडिओ. ठीक आहे, ऑडिओच्या बाजूला तुम्हाला लिहावं लागतं कंट्रोल्स. जर तुम्ही असं कंट्रोल्स नाही लिहिलं ना तर तुमचा ऑडिओ प्ले होत राहील बॅकग्राऊंड मध्ये. तुम्हाला ऑडिओ पॉज करता येणार नाही, तुम्हाला ऑडिओचं व्हॉल्यूम अप, व्हॉल्यूम डाऊन करता येणार नाही. सो वी नीड टू गिव्ह द वर्ड और वी नीड टू गिव्ह द ऍट्रिब्यूट कॉल्ड एज कंट्रोल्स. लूप म्हणजे काय, आपण त्या ऑडिओला रिपीट करू शकतो 3-4 टाइम्स, मग त्याच्यानंतर स्टॉप होऊन जाईल, तसं त्याला आपण म्हणतो लूप. सेम गोज फॉर व्हिडिओ, एव्हरीथिंग इज सेम. व्हिडिओ टॅग. ठीक आहे, फक्त व्हिडिओ दिला तर व्हिडिओला काही कंट्रोल भेटणार आहे. सो व्हिडिओ कंट्रोल्स काय द्यावं लागेल, व्हिडिओ कंट्रोल्स. मग आपल्याला माझ्या कम्प्युटरमध्ये भरपूर व्हिडिओज आहेत, पण मला कोणता व्हिडिओ ऍड करायचा आहे, दॅट विल बी डिफाइंड बाय द सोर्स SRC, फाईल नेम अँड एक्सटेन्शन .mp4. ठीक आहे, त्याचे एक्सटेन्शन वेगवेगळे असतात. आता MP4 व्हिडिओचे एक्सटेन्शन काय असतात रे, .mp4. ठीक आहे, .webm. ठीक आहे, .ogg. सो दीज आर द एक्सटेन्शन्स ऑफ व्हिडिओ फाईल. हे पण विचारतात बरं का. आणि ऑडिओ फाईलचे एक्सटेन्शन काय असतात, .mp3, .AAC, याचा फुल फॉर्म विचारतात, ऍडव्हान्स्ड ऑडिओ कोड. ठीक आहे, .ogg. सो दीज आर द फुल फॉर्म्स ऑफ ऑडिओ फाइल्स. हे एक्सटेन्शन पण विचारतात. ठीक आहे, डॅश इज एक्सटेन्शन विच इज कॉमन इन बोथ ऑडिओ अँड व्हिडिओ. दॅट इज आन्सर इज OGG. असं पण क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, सोर्स देणार. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ टॅग क्लोज करावा लागेल.
असं आपण ऑडिओ आणि व्हिडिओ दोघांनाही ऍड करू शकतो. एम्बेड म्हणजे ऍड करू शकतो. व्हिडिओचे पण सेम ऍट्रिब्यूट्स आहेत, SRC. ठीक आहे, व्हिडिओचे पण सेम ऍट्रिब्यूट्स आहेत, SRC, ऑटो प्ले, कंट्रोल्स, लूप. ठीक आहे, प्रीलोड, पोस्टर, म्युटेड. आपण व्हिडिओ रन करू शकतो पण तो म्यूट राहणार. अशा आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजे सेटिंग्स किंवा ऍडव्हान्स्ड ऑप्शनलाच आपण काय म्हणतो ऍट्रिब्यूट्स. आणि ऍट्रिब्यूट्स को डिफाईन करतो टॅग मध्ये डिफाईन करतो. सो हा झाला आपला 1.8. देन वी कम टू इमेज मॅपिंग. ठीक आहे, इमेज मॅपिंग म्हणजे काय असतो 1.9 असतो इमेज मॅपिंग. इमेज मॅपिंग पण इम्पॉर्टंट आहे. MCQ 3 करेक्ट आन्सर मध्ये एक क्वेश्चन नेहमी विचारतात. डॅश, डॅश अँड डॅश टॅग्स आर यूज फॉर इमेज मॅपिंग. इमेज मॅपिंग साठी कोणते कोणते टॅग्स वापरतो? सगळ्यात आधी आपण वापरतो इमेज टॅग, सेकंड टॅग वापरतो एरिया टॅग अँड थर्ड टॅग वापरतो मॅप टॅग. हा क्वेश्चन भरपूर वेळा MCQ 3 करेक्ट आन्सर मध्ये विचारतात बोर्ड एक्झाम मध्ये. डॅश, डॅश अँड डॅश टॅग आर यूज फॉर इमेज मॅपिंग. तर इमेज मॅपिंग करण्यासाठी तुम्हाला हे 3 टॅग्स वापरावं लागेल. इमेज ऍड करण्यासाठी, एरिया टॅग तुम्हाला शेप डिफाईन करण्यासाठी आणि मॅप टॅग तुम्हाला हॉटस्पॉट क्रिएट करण्यासाठी. इमेज मॅपिंग काय असतो? आपल्याकडे एक इमेज आहे बरोबर, त्या इमेजमध्ये एखादा पिक्चर आहे बरोबर. फॉर एक्झाम्पल एखादा काहीतरी एक ऑब्जेक्ट आहे बरोबर, असं काहीतरी एक कार वगैरे काहीतरी आहे. सो जर तुम्ही या कारवरती क्लिक केलं ना तर तुम्हाला कारचं इन्फॉर्मेशन भेटणार. सो दिस क्लिकेबल एरिया इन इमेज मॅपिंग इज कॉल्ड एज हॉटस्पॉट. हा क्वेश्चन पण एक्झाम मध्ये एव्हरी टाइम विचारतात. द क्लिकेबल एरिया इन द इमेज इज कॉल्ड एज हॉटस्पॉट. सो तुम्ही या कारवर क्लिक केलं ना तुम्हाला कारबद्दल अजून इन्फॉर्मेशन भेटणार ऑन द अनदर पेज. दुसऱ्या पेजवरती तुम्हाला कारबद्दल अजून इन्फॉर्मेशन भेटणार. अजून पण दुसरे काय ऑब्जेक्ट्स असू शकतात, जसं की एक काय सांगू शकतो, एक काहीतरी फुटबॉल आहे. ठीक आहे, सो हा फुटबॉल असा ग्राउंडवर पडला, तुम्ही याच्यावर क्लिक केला अजून एक पेज ओपन होणार, याच्यावर तुम्हाला फुटबॉलचा अजून इन्फॉर्मेशन भेटणार. सो दिस क्लिकेबल एरिया इज कॉल्ड एज हॉटस्पॉट. पण ते क्लिकेबल एरिया बनवण्यासाठी तुम्हाला मॅप टॅग वापरावा लागेल आणि शेप डिफाईन करण्यासाठी एरिया टॅग वापरावा लागेल आणि ते इमेज ऍड करण्यासाठी तुम्हाला IMG टॅग वापरावा लागेल. दिस इज कॉल्ड एज इमेज मॅपिंग. So IMG tag is used to insert an image on the web page. UseMap attribute acts as a pointer, and map tag, area tag specifies clickable regions, and these clickable regions are called as hotspot. These clickable regions are called as hotspot. Attributes are href, shape, coordinates and alt. तर आपण कोऑर्डिनेट्स डिफाइन करू शकतो. आता प्रत्येक शेपचे कोऑर्डिनेट्स असतात. रेक्टँगलचा डिफरंट कोऑर्डिनेट ते पण विचारतो बोर्ड एक्झाम मध्ये, रेक्टँगलचे कोऑर्डिनेट्स काय असतात म्हणून. ठीक आहे, तर तुम्हाला TPS मध्ये जे काही क्वेश्चन असतात सगळे इम्पॉर्टंट आहेत. हे झालं 1.9. अँड देन वी कम टू लास्ट वन, दॅट इज सेकंड लास्ट वन, दॅट इज 1.10. याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे? आय फ्रेम्स, इनलाईन फ्रेम्स. ठीक आहे, सो इनलाईन फ्रेम बेसिकली इनलाईन फ्रेम इज क्रिएटेड बाय डॅश टॅग. बोर्ड एक्झाम मध्ये विचारतात. इनलाईन फ्रेम इज क्रिएटेड बाय डॅश टॅग, दॅट इज आय फ्रेम. सो आय फ्रेम टॅगला तुम्ही यूज करून इनलाईन फ्रेम क्रिएट करू शकतात. इनलाईन फ्रेम म्हणजे काय? एका पेजमध्ये तुम्ही अजून एक पेज ऍड करू शकतात बरोबर. तर पेज कसा असेल, तो पेज कसा असेल त्याला आपण कस्टमाइज करू शकतो. तसं हाईट म्हणजे बघा, हे हा जो सेकंड पेज आपण ऍड केला ना, हा आहे एक विंडो, पण एका विंडोमध्ये अजून एक पेज आपण ऍड केलं. ठीक आहे, याला आपण कमी जास्त करू शकतो. ठीक आहे, याचा हाईट, याचा वेट आपण कमी जास्त करू शकतो. ठीक आहे, आणि याच्यामध्ये मोस्टली ऍड्स वगैरे आपण डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे, सो ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघत असता बरोबर, तो एका पेजमध्ये अजून एक ऍड येतो बरोबर. ऍड इज कमिंग विथ द हेल्प ऑफ द आय फ्रेम. सो आय फ्रेम क्रिएट्स एन इनलाईन फ्रेम. ऍट्रिब्यूट्स आर सोर्स, हाईट, विड्थ, नेम अँड SRC डॉक्युमेंट. ठीक आहे, एका पेजमध्ये अजून एक पेजला आपण ऍड करतो ना, दॅट इज डन विथ द हेल्प ऑफ आय फ्रेम. सो मोस्टली ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट्स, ठीक आहे, ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंटसाठी मोस्टली आय फ्रेम्स आपण वापरतो. आणि आय फ्रेम म्हणजे हा आय म्हणजे काय असतो? इनलाईन. आय म्हणजे काय असतो? इनलाईन फ्रेम असतो. ठीक आहे, अँड देन वी कम टू द लास्ट पॉइंट, दॅट इज 1.11. चलो लास्ट एक राहिलेले. सो लास्ट इज वेब होस्टिंग. ठीक आहे, वेब होस्टिंग काय असतं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये क्लिअरली लिहिलं. ठीक आहे, सो क्रिएटिंग वेबसाईट इज नॉट ओनली सफिशियंट बट पोस्टिंग द वेबसाईट और होस्टिंग द वेबसाईट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आपण वेबसाईट बनवतो तर आपल्या कम्प्युटरमध्ये राहतो, तर आपल्या कम्प्युटरमधलं वेबसाईट बाकी लोकांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्याला काय करावं लागेल? होस्ट करावं लागेल. ठीक आहे, तर वेबसाईट होस्टिंग इज अ सर्व्हिस ऑफ प्रोव्हाइडिंग स्टोरेज स्पेस ओव्हर द इंटरनेट. तर इंटरनेटवरती आपल्याला स्टोरेज स्पेस परचेस करावं लागेल आणि आपल्या वेबसाईटला तिथं अपलोड करावं लागेल. दॅट इज कॉल्ड एज वेबसाईट होस्टिंग. त्याला आपण काय करतो? त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? वेबसाईट होस्टिंग. पण वेबसाईट होस्टिंग करण्यासाठी आपल्याला हेल्प घ्यावा लागतो काही कंपनीजचा, कारण ऑनलाईन स्टोरेज स्पेस आपल्याला परचेस करावं लागतं फ्रॉम द वेब होस्ट. सो वेब होस्ट आर द कंपनीज विच प्रोव्हाइड्स द स्टोरेज स्पेस ओव्हर द इंटरनेट अँड मग आपण तिथं आपल्या वेबसाईटला होस्ट करणार. ठीक आहे, सो आता वेबसाईट होस्टिंग 3 टाईपचे असतात. एकाला आपण म्हणतो फ्री, एकाला आपण म्हणतो शेअर्ड आणि एकाला आपण म्हणतो डेडिकेटेड. असे 3 टाईपचे होस्टिंग असतात. ठीक आहे, एकाला आपण म्हणतो डेडिकेटेड.
ठीक आहे. फ्री म्हणजे काय, दिस इज नावासाठी फ्री आहे पण ऍक्च्युअल मध्ये फ्री नाहीये. इट इज फ्री ओनली फॉर लिमिटेड पिरियड ऑफ टाइम. शेड म्हणजे काय, आपण इथं छोटे वेबसाईट्स कमी कॉस्टमध्ये अपलोड करू शकतो आणि मोठ्या वेबसाईटसाठी मोठे सर्व्हर्स असतात त्याला आपण म्हणतो डेडिकेटेड होस्टिंग. ठीक आहे. सो फॉर स्मॉल वेबसाईट्स वी कॅन गो फॉर शेड होस्टिंग. दिस इज लाईक वी कॅन से कॉस्ट इफेक्टिव्ह. ठीक आहे. थोडंफार पैसे द्यावं लागतात पण आपला वेबसाईट होस्ट होतो छोट्या वेबसाईटसाठी. मोठ्या वेबसाईटसाठी लार्ज स्केलमध्ये वी गो फॉर डेडिकेटेड. तिथं आपण स्वतःचे सर्व्हर बनवतो आणि त्या सर्व्हरच्या पॉईंट पाथवेमधून आपण आपल्या वेबसाईटला होस्ट करतो. आणि फ्री म्हणजे काय, फॉर लिमिटेड पिरियड ऑफ टाइम तो फ्री असतो पण नंतर आपल्याला तिथं पे करावं लागतो. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड एज वेबसाईट होस्टिंग. इथं आपला पूर्ण चॅप्टर नंबर 1 जो आहे तो क्विक रिव्हिजन मध्ये कम्प्लीट होतो. परत एकदा सांगतो, मी चॅप्टरला खूप शॉर्टमध्ये कव्हर करते, मला माहिती आहे कारण हा आहे रॅपिड रिव्हिजन. जर तुम्हाला डिटेल्ड व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जाईल ऑलरेडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. डिटेल्ड व्हिडिओ कंप्लीट केल्यानंतर रिव्हिजन पर्पजसाठी हा व्हिडिओ तुम्हाला जास्त हेल्पफुल राहील. ठीक आहे. सो पहिला चॅप्टर जो आहे चॅप्टर नंबर 1 त्याचं आपण एकदम डिटेलमध्ये रिव्हिजन केलेलं आहे. आय होप सो तुम्हाला पहिल्या चॅप्टरचं रॅपिड रिव्हिजन हे कळालं असेल. काही डाऊट्स असेल तर मला नक्कीच कळवा, आपण ते सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर करूयात. ठीक आहे. थँक्यू.